नमस्कार. कृष्णाचा जन्म सेलिब्रेट करण्याचा आजचा दिवस का असं विचारू नका, कारण जिथे आपण सर्वसामान्यांचे वाढदिवस इतके धूमधडाक्यात साजरे करतो तिथे तो तर कृष्ण आहे. तो आजच्या काळातही रेलेव्हंट आहे, कायमच असेल, कारण कृष्ण कालातीत आहे. सत्ता आणि संपत्ती शिवाय सुद्धा शेकडो लोकांची संघटना करता येणं शक्य आहे हे त्यांनी गोकुळात सिद्ध करून दाखवलं. खिशात भले दिडक्या नसतील, पण तेजस्वीपणे आणि निष्ठेने तुम्ही एकत्र आलात तर जग बदलवू शकतो. हे टीमवर्क कृष्णानी आणि त्याच्या सवंगड्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. लहानपणी बालगोपाळांसह घराघरात जाऊन जेव्हा तो लोण्याची चोरी करत होता तेव्हा तो ते वाटून खात होता. यात शेअरिंग आणि केअरिंग दोन्ही होतं. लोणी म्हणजे नवनीत, अर्क, सार, सगळ्या घरांमध्ये जे साररूप आहे ते लोणी तो सर्वांना खाऊ घालत होता. गवळ्यांमध्ये मिसळून बकासुराचा आणि अधासुराचा त्याने वध केला. पापी विचारांच्या आणि दंभाच्या दहीहंड्या कृष्णानं फोडल्या आणि त्या सर्वसामान्यांच्या साथीनं फोडल्या. आपल्या आयुष्यातली टार्गेट्स, स्वप्न, ध्येय, उद्दिष्ट हे सारं काही उंच शिंक्यावरती बांधलेली दहीहंडीच आहे. ती फोडायची असेल तर आपल्या साथीला असतात आपल्या घरातली आणि आजूबाजूची माणसं. त्यांच्या साथीची भक्कम फळी नसेल तर सगळे थर पार करत आपण आपल्या यशापर्यंत, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचूच शकत नाही. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि आपली निष्ठा असेल तरच यशाची, चांगल्या कर्मांची दहीहंडी आपण फोडू शकतो. कृष्णाकडून काय घेता येईल? त्यांनी सगळ्यांना जिंकून घेतलं होतं. तो सगळ्यांना आपलासा वाटायचा, तो साऱ्यांना प्रिय होता. तो वृद्धांना आपल्या मुलासारखा वाटायचा, तरुणांना मित्र वाटायचा, राजांना राजासारखा वाटायचा, तर भक्तांना भगवान. आजही कृष्ण आपल्याला बालरूपात आठवतो. हसणारा, खेळणारा, नाचणारा, मुरलीतून संगीत निर्माण करणारा, खेळात जीवन भरणारा आणि आयुष्याचा खेळ बनवणारा म्हणजे कृष्ण. तो खेळला म्हणूनच सारं जग त्याच्यात खेळतंय. कृष्णानं बाल्यातला बालिशपणा दूर केला आणि निरागसता, निर्दोषता आयुष्यात साकारली. हा कृष्ण जेव्हा भेटेल तेव्हा तो आपल्याला निर्भयता देईल. तो आपल्याला पराक्रमी आणि पुरुषार्थी बनवेल. आयुष्याला किनारा सापडेल. त्यानं भक्तांसाठी काय केलं नाही? अर्जुनाच्या रथावर सारथी बनवून त्यानं त्याचे घोडे धुतले, तर राजसूय यज्ञात पत्रावळ्या काढण्याचं काम केलं. खरोखर भावाचा भुकेला म्हणजे कृष्ण. एक मार्गदर्शक, एक यशस्वी मुत्सद्दी, विजयी योद्धा, कल्याण, आनंद, जीवनाचा सुगंध म्हणजे कृष्ण. या कृष्णाकडून संघटन कौशल्य घेऊयात, आशा घेऊयात, गीतेचा तेजस्वी जीवनवाद घेऊयात, कर्मयोगाचा पाठ घेऊयात, चतुर्विधायक राजनीती घेऊयात. या निमित्तानं आपल्या आतमध्ये दडलेला कृष्ण शोधता येतोय का याचा प्रयत्न करूयात. म्हणजे आयुष्यात जेव्हा अंधार असेल, निराशा असेल, तेव्हा हा आतमध्ये दडलेला कृष्ण जन्माला येईल आणि तोच दिवस खऱ्या अर्थानं गोकुळाष्टमी ठरेल. आजच्या आपल्या या एपिसोडसाठी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या काही लेखांचा अभ्यास मी करून आजचा हा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. जाता जाता नातं, नातं कृष्णाशी देवकीचं, आटलेल्या पाण्याचं, नातं वासुदेवाशी वसुदेवाचं, कमनशिबी पित्याचं, नातं यशोदेशी कान्ह्याचं, लोणी साखरेच्या गोळ्याचं, नातं गोविंदाशी नंदाचं, मोहरलेला पितृत्वाचं, नातं गोपाळांशी गोपालाचं, खोडकर खेळीमेळीचं, नातं राधा मोहनाचं, मित्रत्वाचं, प्रेमाचं, नातं श्रीपतीशी पेंड्याचं, बोबड्या बोबड्या बोलांचं, नातं माधवाशी सुदाम्याचं, अपरंपार मैत्रीचं, नातं मुरारीशी मुरलीचं, अविटसुरांनी सजलेलं, नातं गोवर्धनाशी गिरीधारीचं, संरक्षणाचं, धीराचं, नातं श्रीकृष्णाशी अर्जुनाचं, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, नातं द्रौपदी आणि केशवाचं, भावा बहिणीच्या स्नेहाचं, नातं रुक्मिणी आणि श्रीधराचं, समजूतदार जोडप्याचं, नातं सत्यभामेशी मुकुंदाचं, खेळीमेळीचं, नवथर ओढीचं, नातं मीरेशी प्रभूचं, उत्कट भक्तिपूर्ण शृंगाराचं, नातं सृष्टीशी घनश्यामाचं, चराचर व्यापून उरणारं, चराचर व्यापून उरणारं. डॉक्टर ज्योती रहाळकर यांची नातं ही कविता, त्यांचा
गीतेवरचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी असती आपल्यासोबत शेअर केली, यासाठी त्यांचे मनापासून आभार. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. एपिसोड आवडला तर तो नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जनरेशनच्या साऱ्यांना कळू द्या की कृष्ण आजही किती रेलेव्हंट आहे आणि त्याच्याकडून काय काय शिकण्यासारखं आहे. तरच खऱ्या अर्थाने नुसतीच दहीहंडी साजरी न करता रोजची दहीहंडी आपण सारे त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फोडू शकू आणि आयुष्याचं खरं सार लक्षात घेऊन आयुष्य आनंदानं जगू शकू. याच नोटवरती मी सानिका म्हणतेय तुम्हाला बाय बाय. एपिसोड नक्की शेअर करा आणि आरपारला सबस्क्राईब करा.